परभणी जिल्ह्यातील जिंतूरपासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या येलदरी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या 15 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी वाहन चालकांना 1 ते 1.5 तास लागतोय। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। या अपघातामध्ये अनेकांचा जीव गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले। त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तातडीने लक्ष घालावं अशी मागणी जोर धरते। या रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रियाज चाऊस यांनी। जिल्ह्यातील येलदरी धरणासमोर आहे। इथून जिंतूरला जाणारा 15 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याला वाट पूर्ण करायला 1 ते 1.5 तास लागत आहे। आपण पाहू शकता किती नागरिक ज्यांना त्रास सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत आहे काय नागरिक, यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकू। काय म्हणणं आहे तुमचं? रोड खराब झाला, लय खराब झाला। लय खराब झाला सर, जातच आहे ना। काय दुर्दशा झाली रस्त्याची आपलं म्हणणं म्हणजे काय, तुम्हीच पाहताय काय चालू आहे, काय काय आशा काय रस्ता दुरुस्ती आपल्याला पालकमंत्री आहे तर सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत। आपण पालकमंत्री थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण की ही असं याच्यापर्यंत आहे मानकिशोर पर्यंत। इथून एवढा अंतर किती 10 किलोमीटर आहे आणि यालाच अर्धा तास लागतो। शिक्षक 26 वर्ष झालं सेवा करतो। आपण पाहू शकता लोकांची नाराजगी काय आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी पण आहे, त्यांना रोज यायला जायला किती त्रास होतो आपण पाहू शकता। आपण त्यांची पण मुलाखत घेणार आहे। काय वाटतं बेटा, हे रस्ता खराब आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कसा त्रास होतो तुम्हाला? आम्हाला खूप त्रास होतो असा रस्ता, आमचा भाऊ अशी इच्छा आहे आम्हाला रस्ता खराब म्हणजे चांगला व्हावा म्हणून। त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे अधिकारी आणि शासन करतेली पुरस्कार द्यायला पाहिजे, आदर्श आहेत म्हणून। बोला, आदर्श प्रशासन व्यवस्था चालवालेत म्हणावं, लोकांच्या कंबरा गेल्या। सगळ्या महाराष्ट्रामध्ये एवढा खराब रस्ता कधीच नाही, इथलं सगळं उचलून खाल्लं जाते कागदोपत्री। आपण सेलून आलेलो मी, रस्त्याची फार दुरवस्था झाली, चलताना खड्डे तर काहीच दिसना झाले, दोनदा पडता वाचतो। त्याच्यावर काय मागणी काय नाही, रस्ता लवकरात लवकर हो। बरेच वर्षापूर्वी रस्ता पेंडिंग आहे, रोजचा येणं जाणार फार अडचण होती। खड्डाच दिसना, पाणी नुसतं साचलेलं, खड्डा किती खोल आहे सुद्धा सांगता येत नाही। बरोबर आहे, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळत नाही लोकांना, असं म्हणणं आहे। हे जिंतूर येलदरी रोड आहे, मेघाळीच्या काळामध्ये रोड चालू आहे। मेघाळी आता मंत्री त्याच्यामध्ये, आणि शेवटी ते जिंतूर रोड हे आज येलदरी। आपली काय मागणी काय आपलं? अरे मागणी काय, ते दीदीला चांगला करतो त्याच्यामध्ये, दीदी काहीच करत झाली त्यामध्ये, दीदीचं राजकारण त्याच्यामध्ये का सत्य त्याच्या हातात मध्ये, त्याच्या सत्ता कोणाची आहे? दीदीची आहे ना, भाजपची आहे ना। आणि भाजपची अवस्था जी हर हर घर मोदी, घर घर मोदी काय त्याला स्मार्टराव वाटोळे राहणार म्हणून खेळा ग्रामपंचायत सदस्य मी ग्रामपंचायतचा मी म्हणून खेळायचा। हे ग्रामपंचायत सदस्य यांची नाराजगी आपण पाहू शकता। 15 किलोमीटरचा रस्ता जे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी जे 15 किलोमीटर आहे, त्याला जाण्या येण्यासाठी आपल्याला पूर्ण 1.5 तास लागते, जे रस्ता फक्त 15 मिनिटाचा आहे। या रस्त्यावर आपण पाहू शकता की मोठाले कॉलेजेस आहे, ज्यामध्ये ज्ञानोपासक विद्यालय आहे आणि शासकीय तंत्रनिकेतन आहे, हीरा इंग्लिश स्कूल आहे। यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, मात्र शैक्षणिक घेणाऱ्या मुलांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे। याकडे शासनाने किंवा पालकमंत्रीने लक्ष देणे गरजेचं आहे, अशी मागणी आपण लोकांचे म्हणणं ऐकलेलं आहे। यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की पालकमंत्रीने याकडे लक्ष देऊन हे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा। कॅमेरामॅन बाबाराज सोबत रियाज चाऊस, जिंतूर। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।